म्हणतात की सत्य जे आहे ते कल्पनेपेक्षाही फार विचित्र असतं. वेलनेसच्या जगातील अशीच काही सत्य घेऊन येत आहेत आपले पुढचे आयडियाबाज. तर बोलूया नांदेडहून आलेल्या वैद्य अशोक उत्तरवार आणि उषा उत्तरवार. आमच्या या मंचावर तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. गुड लक. नमस्ते. मी नमस्कार. वैद्य अशोक विठ्ठलराव उत्तरवार, BA MSMD, MS इन हर्बल मेडिसिन. नमस्कार. मी डॉक्टर उषा उत्तरवार, BAMS, PG इन आयुर्वेद डाएट, MSc हर्बल मेडिसिन आणि प्राणदा वेलनेसची को फाउंडर आहे. स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमम च. जी व्यक्ती स्वस्थ आहे तिला स्वस्थ ठेवणे आणि जो आजारी पडलाय त्याला बरं करून स्वस्थ ठेवणं हा आयुर्वेदाचा मूळ उद्देश आहे. माझ्या मागच्या 32 वर्षाच्या आयुर्वेद प्रॅक्टिसच्या अनुभवाने मी सांगू शकतो की आजचा सर्वात खराब आजार व मुख्य आजार जो आहे तो आपला कमाल वेग, फास्ट लाईफ, फास्ट जगणं. आपल्या आयुष्यात बर्न आउट डिफॉल्ट झालं आहे. स्ट्रेस, एन्झायटी, BP आणि डायबिटीस, ओबेसिटी, इन्सोमनिया इत्यादी डिसीज जे आहेत ते आजच्या काळात एक वारसा बनलेले आहेत. तर या डिसीज पासून दूर राहण्यासाठी आजकाल लोक थोडं हॉलिडेजवर जातात, वेकेशनवर जातात आणि तिथे सुख, आराम, शांती मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना तिथे फक्त अनुभवाचीच जाणीव होते. स्वास्थ्याच्या प्रती पूर्ण हिलिंगसाठी, आपलं आरोग्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही आरोग्य एक विश्व बनवलं आहे ज्याचं नाव आहे प्राणदा वेलनेस, जिथे आहे आयुर्वेदिक चिकित्सा, प्राकृतिक चिकित्सा, योग, ध्यान आणि मेडिकल ज्योतिष. सर्व चिकित्सांच्या संयोगाने आपल्या शरीराला आपल्या आत्म्यापर्यंत विलीन करण्यासाठी, तिथपर्यंतची फिलिंग देण्यासाठी आम्ही हे आयुर्वेद सेंटर बनवलं आहे, जिथे आमच्या 2 विशेष गोष्टी आहेत. एक कुटी प्रायोगिक रसायन आणि एक नक्षत्र रिसॉर्ट. कुटी प्रायोगिक रसायन असं असतं, एक विशेष कुटी असते जिला आम्ही चेंबर म्हणू शकतो, ज्याला आयुर्वेदामध्ये त्रिगर्भा म्हटलं जातं, ज्यात एक सेंटर, एक चेंबर बनलं जातं जिथे गर्भाशयाच्या वातावरणासारखी निर्मिती केली जाते. गर्भाशयात आपली हिलिंग, नवी कोशिका बनण्याची प्रोसिजर फास्ट आणि प्रॉपर असते. तसंच वातावरण तिथे बनवून आम्ही त्या रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला त्या कुटीमध्ये ठेवतो, ज्यामुळे त्याची हिलिंग प्रॉपर होते, फास्ट होते. दुसरा नक्षत्र रिसॉर्ट, जिथे आपल्या जन्म नक्षत्रानुसार कुटी बनवलेली आहे. म्हणजे त्याचं काय आहे की ज्या कुटीच्या बाजूला त्या नक्षत्राचे आराध्य वृक्ष लावलेले आहेत, ज्याने काय होतं, आपण जेव्हा जन्म घेतला म्हणजे ज्यावेळी कॉस्मिक एनर्जी तिथे होती व त्याची फ्रिक्वेन्सी जी होती ती कॉस्मिक एनर्जी व तिची फ्रिक्वेन्सी तिथे उपलब्ध केली जाते वृक्षांच्या मदतीने. आणि आत जे त्यांना राहायला दिलं जातं, ज्याने त्यांची हिलिंग अजून प्रॉपर व त्यांच्या नक्षत्रानुसार होते. हे ज्योतिषशास्त्राचा उपयोग करून त्यात हे केले गेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कायाकल्पची चिकित्सा आहे. कायाकल्प म्हणजे आपली जी बायोलॉजिकल एजिंग प्रोसिजर आहे तिला आम्ही स्लो करतो, ज्यामुळे आपल्या कोशिका आहेत, पेशी आहेत, त्यांचे रिज्युव्हनेशन फास्ट करू शकतो. तिसरं आमचं स्पेशल आहे त्रिदोषा डिटॉक्स. आपल्या शरीरात जे दोष असतात, वात, पित्त, कफ, या तिन्ही दोषांनी जे टॉक्सिन्स जमा होतात त्यांना पंचकर्माच्या साहाय्याने बाहेर काढलं जातं, ज्याने आपलं शरीर स्वस्थ होतं. हे फक्त रिसॉर्ट नाहीये, जे स्वास्थ्याच्या प्रती जागरूक लोक आहेत त्यांच्यासाठी आत्मा, मन आणि शरीर यांचं रिसेट बटन आहे. आमचा एक उद्देश आहे, सर्वे संतु निरामया. अर्थात आमची अशी इच्छा आहे की आम्हाला सर्वांना निरोगी बनवायचंय, निरोगी बघायचंय. यासाठी आम्हाला खूप सारं काम करायचं आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तर तुम्ही तयार आहात आमच्या बरोबर लॉंग लाईफ हेल्दी जगण्यासाठी? खूप साऱ्या लोकांना वाटतं की ॲलोपॅथिक औषधं जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्यांचं बरंचसं क्लिनिकल टेस्टिंग होतं, त्याचा डेटा असतो. पण आयुर्वेदिक अनेक औषधांमध्ये आपल्याला डेटा मिळत नाही, त्यामुळे विश्वास बसत नाही. आणि तुम्ही तर हॉस्पिटल पण चालवता, तर तुम्ही लोकांना कसं कन्व्हिन्स करता? मग प्राणदापर्यंत कसं नेता तुम्ही? सर,
कन्व्हिन्स करण्यासाठी जो डेटा आयुर्वेदाचा जो आपल्याकडे आहे, शास्त्र आहेत, ती हजारो वर्षांपासून बनलेली आहेत. याचा डेटा तर आहे. जेव्हापासून आम्ही प्रॅक्टिसमध्ये आलो आहोत तेव्हापासून आम्ही पण डेटा ठेवलेला आहे. आमच्याकडे त्या सगळ्या गोष्टींचा डेटा आहे आणि त्याच्या साह्याने आम्ही तुम्हाला सांगतो. आणि आमचे जे टेस्टिमोनीज आहेत, आमचे पेशंट्स आहेत, ते पण जाऊन सांगतात, ज्याने आमचा प्रचार होतो, अनुभव मिळतो लोकांना. तर टायटन्स, तुमच्यासाठी फ्लोअर ओपन करण्याआधी एक मार्केट डिमांड पण घेऊन टाकूया. मग तुम्ही लोक तुमचं डिस्कशन सुरू करू शकता. तुम्ही यांच्या वेलनेस सेंटरला समजला आहात. त्यांनी जे काही सांगितलंय तिथे कशा प्रकारच्या सुविधा मिळतात, वेलनेसच्या कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज होतात, ते सगळं तुम्ही समजला आहात. चला, आपापले वोटिंग मीटर सुचला. यस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा की याची तुम्हाला किती गरज वाटते. तुमची वेळ सुरू होते आता. चला, इथे तर 60-40चा रेशिओ आहे. 60% लोकांना वाटते की याची गरज आहे, यानं फायदा होईल. बाकी सगळे झुंबा क्लासेस आणि बाकीच्या पद्धतीने आपला वेलनेस करून घेत असतीलच. सो टायटन्स, ओव्हर टू यू. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमच्या या प्रणदा वेलनेसमध्ये जे आम्ही पाहिलं किंवा तुमची प्रॉपर्टी पाहिली, इथे ऑलरेडी पेशंट्स यायला सुरुवात झाली आहे का? हो मॅडम, 2 महिन्यापासून आमचं हे कम्प्लीट झालंय काम. ऑलरेडी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे कुणी पेशंट्स आहेत आधीच्या प्रॅक्टिसमधून, ते पेशंट्स आता यायला लागलेले आहेत. आम्हाला तुम्ही याचं थोडंसं मॉडेल समजवा प्लीज. बेसिकली मॅडम, एक आहे स्वास्थ्य ऊर्जस्करम चिकित्सा. हे एक मॉड्यूल आहे ज्यात 3 दिवसापासून 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस असा प्रोग्राम असतो. त्यानंतर दुसरा प्रोग्राम आहे रिज्युव्हेनेशन, जो आता 35 वर्षानंतरच्यांसाठी आहे. ते 7 दिवस, 15 दिवस, 20 दिवस असे प्रोग्राम आहेत. या प्रोग्रामची ॲव्हरेज प्राइस काय असते जे तुम्ही कस्टमरला चार्ज करता? अराउंड पर डे 5,000 ते 10,000. तर एक पॅकेज कितीचं पडत असेल, म्हणजे तुमच्यासाठी किती अर्निंग जसं आणतं? 3 दिवसाचं असेल एखादं पॅकेज तर 15,000चा पडेल. 7 दिवसाचा असेल तर 35,000 होतील. माझा एक प्रश्न आहे, तुम्ही का ठरवलं की तुम्हाला या स्पेसमध्ये जायचं आहे आणि तुमचं काय डिफरन्सिएशन आहे बाकी लोकांपासून? कारण एवढी ऑलरेडी क्लटर्ड मार्केट आहे. तुम्ही हा विचार का केला की तुम्ही यातून चांगला बिझनेस कराल? हे बघा, आयुर्वेदाचे खूप सारे सेंटर्स आहेत. ते पण Yes. पंचकर्म करतात, शुद्धी करतात, Yes. गायडन्स करतात. आमच्याकडे जी आहे ही रसायन कुटी जी आहे, त्रिगर्भा कुटी, ज्याबद्दल मी बोललोय, त्या अँटी एजिंग ट्रीटमेंटसाठी आहेत. त्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही तुमचं वय कमी करून देतो. तर तुम्ही म्हणताय की अजून कोणाकडेही नाहीये. अजून कोणाकडे नाहीये पण मॅडम. जर मी आता चेक केलं, ती जी रसायन कुटी जी आत्ता माझ्याकडे आहे, ती जगातली पहिली कुटी आहे. अशी कुटी कुणाकडेच सापडणार नाहीये. आणि याच्यावर जो रिसर्च केला आहे तो मी स्वतः केला आहे. 25 वर्षापासून मी त्याच्यावर काम करतोय. दॅट इज माय ओन. सर, मला सांगा, मी जर तुमच्याकडे आलो तर मी किती वर्ष लहान होईल? हा तुमचा एखादा रिसर्च आहे जे हे हो, हो, प्रूव्ह हो. करेल की डेटा आहे? आहे. कारण तुमचा युनिक Yes. पॉइंट रिव्हर्स एजिंग हो आहे. हो. आता सध्या तरी आम्ही बायोलॉजिकल वय जे असतं कराडा मशीन्सवर वगैरे त्यावर बघतो. आत्ताचं वय काय आहे तुमचं आणि नंतर पूर्ण ट्रीटमेंट झाल्यावर वय काय असेल ते अगदी डेफिनेटली सांगतो. माझा फक्त म्हणजे ऍडवाइस किंवा पॉइंट जो आहे की जर तो तुमचा USP आहे तर तुम्ही त्या USP च्या मागे जा. तुमच्या रिसॉर्ट अँड वेलनेस सेंटर मधील सगळं काही जर तुम्हाला वाटतं की ते अजून कोणीच प्रोव्हाइड करत नाही तर ते फक्त अँटी एजिंग बद्दल असायला हवं. मग फक्त त्यावरच फोकस का नाही करत? म्हणजे की तुम्ही प्राणदामध्ये त्रिगर्भा कुटीर अजून का नाही बनवल्यात? एकच का बनवली? कसं आहे की आता तर ही सुरुवात आहे. त्यात एकातच किती चालतंय ते पाहूया आणि चांगला रिझल्ट आला की मग पण वाढवू. तुम्ही एकाने किती रेव्हेन्यू जनरेट करू शकाल? मॅडम, त्याची फी फी खूप जास्त असते मॅम. खर्च खूप किती जास्त आहे? येतो. किती हो, किती फी किती आहे जास्त त्याची? असते? अराउंड 15 दिवसाचा जो प्रोग्राम आहे त्याला जवळपास 2 लाख फी असेल. ऑलरेडी किती कस्टमर्स आलेले नाही, आहेत आता तर 3 कस्टमर आलेले आहेत. त्या 2 लाखाच्या प्रोग्राम मध्ये? तुम्हाला यांच्याकडून काय पाहिजे? आमच्या टायटन्स कडून किती पैसा आणि कशा प्रकारची पार्टनरशिप पाहिजे? आता आम्हाला 2 करोडची गरज आहे आणि टायटन्सशी जोडलं जायचंय. जोडलं जायचंय. आणि हे 2 करोड तुम्ही कुठे वापरणार आहात? हे आता जे आमचं युनिट आहे त्यात थोडं एनहॅन्समेंट करणार आणि आमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यावर पण आमची डेव्हलपमेंट करायची इच्छा आहे. Marketing आणि साठी आम्हाला आहे हे. आमचं मार्केटिंग करायचं आहे.
संदेशजी, तुम्ही तर गोल्डन युग चालवता, तुम्हाला रिसॉर्ट्स वेलनेस याची पण माहिती आहे. तुम्ही काय विचार करता यांच्याबद्दल? आता तुमच्याकडे असा प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट आहे, यात 25 माणसं तुम्ही इथे उभी करा बिफोर आणि आफ्टर पिक्चर सोबत, तर कदाचित मी तुमच्या सोबत 10 असे आणखी वेलनेस बनवायला तयार असेन. आजच्या तारखेला मला अजून प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट अजून तरी दिसत नाहीये, त्यामुळे मी तुमच्याबरोबर हँडशेक नाही करू शकत. माझं असं सजेशन असेल की तुमच्या रिसॉर्टमध्ये तुमचं जे प्रॉडक्ट ऑफरिंग फाईन ट्यून करायचं आहे आणि तुम्ही जे ॲक्च्युअल हॉस्पिटॅलिटीचं प्रॉडक्ट तयार केलंय तुमच्या बेस्ट ऑफ अबिलिटीने ते एखाद्या आर्किटेक्ट किंवा डिझायनरला बोलवून एस्थेटिकली अजून अपलिफ्ट करायची गरज आहे. करणार. एका रस्टिक पद्धतीनं तुम्ही एखादी थीम घेऊ शकता. हो. असे बरेच एक्झाम्पल्स आहेत त्या जगात. मी ऑफलाईन मोडवर तुमच्याशी नक्कीच कनेक्ट होऊ शकेन, जस्ट ॲज अ फ्रेंड टू शेअर. हो. पण ते प्रोडक्ट तुम्हाला अपलिफ्ट करायचंय, म्हणजे लोक स्वतःहून नांदेडला येतील. बरोबर. आज मी तुमच्याबरोबर हँडशेक नाही करू शकत ह्या कारणामुळे. मला वाटतं की माझ्यासाठी या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करणं योग्य ठरणार नाही, कारण मला या सेक्टरची काहीच माहिती नाहीये. पण मी तुम्हाला नक्कीच ॲडवाईस देऊ शकेन जेव्हा पण तुमची इच्छा असेल तेव्हा. पण आज मी तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकणार. आय थिंक या सेक्टरमध्ये ऑनेस्टली माझी काहीच एक्सपर्टीज नाही आहे आणि म्हणून मी तुमच्याबरोबर हँडशेक नाही करू शकणार. थँक्यू टायटन्स. अशोकजी, टायटन्सचे जे म्हणणं आहे ते हे आहे की सुरुवात झाली आहे, हे फारच छान आहे. तर आमची इच्छा आहे की तुम्ही लवकरच प्राणदाला थोडं वाढवून वगैरे पुन्हा इथे घेऊन यावं. आज तुम्ही आमच्याकडे आलात, आम्हाला याबद्दल सांगितलं, त्याबद्दल आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. तर पाहत राहा आयडियाबाज.